श्रीकृष्ण कृपेने पांडव समर्थ अक्षय भांडारे अक्षय गांडीवच्या पाक्षे सत्य अक्षय सुने सर्व श्रीकृष्ण कृपेने पांडव समर्थ हे मुद्दा इथून सुरुवात ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याचं सगळं चांगलं. अक्षय भांडार कधी त्या भांडारात कमी व्हायचं नाही. अक्षय काऊन देवाची कृपा. अक्षय धनुष्य अक्षय बाण काऊन देवाची कृपा. देव सखा जरी देव सखा जरी जगावगे कृपा जगावगे कृपा करी. जगाच्या कृपेची गरज नाही इथं. त्याचाच तो समर्थ असतो. आलं ध्यानात. त्याचा तो समर्थ असतो. जगाची काय गरज आहे. जगाची काय गरज आहे. ज्याच्यावर देवाची कृपा झाली जगाने कृपा केली काय आणि नाही केली काय. जग कृपेत काय. श्रीकृष्ण कृपेने पांडव समर्थ. पांडवाची समर्थता पांडवाची इष्टे पांडवाचं धन म्हणजे देवाची कृपा. त्यावर मायासुरी उची सभा तिथली अत्यंभूत जरासन मारीला बोलून मग तो पुरुषार्थ ठसावा आणि मायासुरान सभा दिला. तुका म्हणे देव साह्य झाल्यावरी आसंगाचे करी सर्व सांग. देव जर साह्य झाला ना सर्व पक्षी हरी साह्य सखा झाला. ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला कल्पतरूचे झाडे त्याच्या कुठे राहते अंगणात राहते. देव साह्य झाला ना देव राखे दया मारील कोण. न मोडे काटा हिंडतावन न जळे न पुढे आणि न भे काही काऊन तर देव सांभाळायचा. आणि हीच गोष्ट त्या दुर्योधनाला भीष्माचार्यानं सांगितली. हीच गोष्ट द्रोणाचार्यानं सांगितली. सगळ्या शहाण्याने त्याला सांगितलं. विदुर काकांना सांगितलं अरे जिकडं भगवान आहे. संजयाला विचारलं संजय विजय कोणाचा होईल सांग. संजय म्हणाला ते मला माहिती नाही पण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो उद्विर्ध्रुवानि तिर्म. मग पांडवाचाच होईल असं म्हणणं ते मला माहिती नाही. ज्ञानेश्वरी काय सांगते तया बोला संजयो म्हणे येराचे मी नेमी. यायचंय माहित नाही आपल्याला आणि यायचंय माहित नाही पण आयुष्य ते जिने हे पुढे केला. आयुष्य शिल्लक आहे आणि माणूस मेला असं कसं होईल. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथ अंबिका संत तेथ विवेकासने की जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. जिथं महादेव आहे तिथं पार्वती आहे आणि संत आहे तिथं विवेक आहे आणि जिकडं कृष्ण अर्जुन आहे तिकडे जे आहे. मग आंधळ म्हणतात त्याचाच होईल असं म्हणणं ते मला येराचे मी. आता ज्ञानेश्वरी गंगेत जर बसलं तर हे पुढचं वाचायचं राहतं आहे का नाही. आता बरंच काही आठवायला बरंच काही सांगण्याजोगं येत्र योगेश्वर कृष्ण. त्यावर मायासुरी उची सभा दिली अत्यंभूत जरासन मारला बोलून मग तो पुरुषार्थ ठसावला. पुन्हा जरासन मारला नेमकाच 22 सहस्त्र राजे सोडविले. 22,000 राजे त्यांनी बंदीखान्यात टाकले होते. आपलेसे करून स्थापिले धर्मी यावर काय केले आज्ञा पिले चौघे बंधू. आता यांनी सोडले म्हणल्यावरती यायचेच झाले. उत्तर दिशेशी जाय अर्जुन उत्तरेकडे अर्जुन गेला. सवे दल भार घेऊन प्रताप लोळ संपूर्ण उत्सम पळत ब्रह्मांड भरी. कोणी राजे युद्ध करीतील सवेची महापुती शरणी. एक पहिलेच मित्र उपतीन जरा संघाचे बंदीचे. जरा संघाचे तिथून सोडविले ते पहिलेच मित्र झाले.
देशोदेशीचा धाडा पूर्ण घेत चालला श्वेतवाहन समूह नामे राजा जिंकून अपार धन घेतले. पुष्कळ धन घेतलं महाराज अर्जुनानं. त्याचा समागमी घेतला भार. समूह नावाचा राजा जिंकला, त्याचा भार अपार धन घेतलं. त्याशी जिंकीवीर ज्याचा समागमी घेतला भार. पुढे देखील प्राग ज्योतिषनगर नरकपुत्र भगदत्तवीर 3 दिवसात जिंकला. त्याला जिंकायला 3 दिवस लागले अर्जुनाला. कुंतलीचा राजा ब्रह त्यासे जिंकीवीर पार्थ. तो पद्म राग रत्ने ओपितन 100 कोटी पांडवा ते. नेमकंच मी मालिकेत पाहिले तुम्हाला सांगतो. आता युद्धाची बातमी आली, धृतराष्ट्रानं ऐकलं. कर्ण मेला. गांधारी आली. गांधारी महाराज करायली पलंगाजवळ आली. दोन्ही आंधळे. गांधारी म्हणते, महाराज एवढं काय सोचायले तुम्ही? मी हक्का मारायला तुम्ही वय घेईन. तो म्हणे मी अंधकाराच्या खाईत पडलो. गांधारी अंधकाराच्या खाईत पडलो. आता दुर्योधनाला कोणी राहिलं नाही. आता काय होईल? किती बळ आहे आपल्यात. कोण म्हणतो? याच्यासाठी सांगालो गांधारी काय उत्तर दिलं. ती म्हणे, महाराज संसार बल से नहीं चलता, संसार प्रारब्ध से चलता. गांधारीचं म्हणणं काय आहे? संसार हिंदीत येते, संसार फळावर नाही चालत, संसार प्रारब्धावर चालतो. कोणाचं म्हणणं आहे? आंधळी बरी का डोळ्यावर बरी असं उत्तर देणारी. आंधळी बरी किती शास्त्र सांगितलं त्याला. अरे संसार फळावर नाही चालत, संसार प्रारब्धावर चालतो. आहे ना? शेजाऱ्याला 2 पोते आणि त्याच्या शेजाऱ्याला 10 पोते. पाऊस सारखा पेरणी. पहा तुम्ही, 2 भाऊ वायली निघते. दोघांची सावड असते. पेरणारा तोच, वावर तेच, खत तेच आणि बी तेच. गजभाऊ सारखा माणूस तो दोघांचा फरक पडतो. काऊन पडतो? इतकेच काय होत असल आणि काय नाही. पण सारखा माल नाही. काय होतं काहीच कळत नाही. त्या गांधारीवर एक साल गाडी पडल्याने कीर्तनात गेलो तर असा धुरा होता बर का. एकाच्या तुकडेच झाले आणि धुरा असा काढला का धुरा. तिथून गाडी अशा काढल्या. लोक गावात चर्चा करू लागली. मी वावरात पाहायला गेलो. लाखो पाहावं डोळ्याने. असा धुरा काढला ना तर त्या गाडी आशा काढल्या. जस काही याची वाटणी मोजायलाच गाडी. अनुकूलता लागते. सगळ्या गोष्टी अनुकूल लागतात. धर्म लागतो. देशोदेशीचा धाडा पूर्ण. कुंतलीचा राजा ग्रह त्यासे जिंकीवीर पार्थ. तो पद्मराग रत्ने ओपित 100 कोटी पांडवा ते. सेना विद्नामी महाराज सुनाप सुवर्चस बहुत. पर्वतवासी हे समस्त मार्गग्न तस्कर जिंकिले. हिमाचल ओलांडून समस्त वाटत काही चोर भेटले. ती आईला ती जिंकलं. ती आईच्या जवळचं धन घेतलं. चोरावर मोठ. शिवे सेनाविद नामीस महाराज सुनाप सुवर्चस बहुत. पर्वतवासी हे समस्त मार्गग्न तस्कर जिंकले. हिमाचल ओलांडून समस्त पुढे जिंकीत चालला पार्थ. धन रत्ने सुवर्ण पर्वतन असंख्य घेरे येत कर भार. पुरुषखंड हाटेक देश गोरक्ष पर्वत सुवर्ण विशेष. मानस सरोवराती प्रकाश रत्न खानिक देखिल्या. जे तिचा पाठ वाहे शुद्ध तीची जाणी जे शरवी प्रसिद्ध. संख्या एक अर्बुद हस्ती भरले सुरत्ने. गंधर्व देश जिंकून नाना दुर्गस्थानी कठीण. जेथे नाही मनुष्याचे गमन तेथे अर्जुन पावला. ज्या ज्या दिवशी धन घेतले त्यांच्या हाती शक्र प्रस्ताव पाठविले. आस्वरत गज भरले आणि पावते केले धर्माते. जिंकायचं त्याच्या हातानं धन ते पाठवून घ्यायचं. उत्तर दिशा जिंकून अपार वस्तू सामग्री घेऊन
धर्मराजा पुढ्याम पार्थ वीर समर्पी उत्तर देशे सगळे राजे जिंकून धनानंद टाकलं. भांडारी भरती संपूर्ण नगरात न पावे धन न मावे धन नगरात मावून शक्र प्रस्ताव बाहेर येऊन धन राशी ठेविल्या. मग बाहेर टाकले भगवान बाबा काही धन टाकलं. ऐका नाही का बरेच माणसं सोयाबीन घरात नाही मावली किती भगवान बाबा म्हणतात ते पूर्व दिश म्हणजे आणून टाकते सहज घेऊन जाते. बंदस पूर्व दिशेशी भीमसेन ते जिंकीत चालिला संपूर्ण पांचाल पुरा येऊन नगराबाहेर राहिला. पूर्व दिशेकर भीमदादा चालले पांचाल पुराला आले आणि तिथं द्रुपद प्रेमे धावला. वृकोदराला भेटला. आपार खर बाळगीत जाऊन सवे चालला. आता तिथं काय पाहुण्याच असल्यामुळं काही चिंताच नाही. गंडकी ओलांडून जा विधी भेटला मिथिलाना. पुढे सुशर्मा जिंकित आपार भेटला. द्रुपदी धन देऊन पुष्कळ आदर भेटला. शिशुपाल 13 दिवस सहदलन भीमसेन राहिला. बृहद बल कौशलपती सबल जिंकित जातलेली चिमंडल ते धन देऊन पुष्कळ पाय वंदिती भीमाची. पर्वतवासी तस्कर वस्त्रे लामी देती अपार. नाना शस्त्र जातीचे संभार अलंकार विचित्रपय मर्याकर कृष्णागर चंदन केशर कस्तुरी वादी पूर्ण होताच 5 कचोरी सुगंध दान अपार देती भीमाती. पूर्व दिशा सर्व जिंकून अपार संपत्ती पूर्व घेऊन धर्मात भेटला भीमसेन आनंदे गगन पूर्ण झाले. भीमराजा भीमदादाने बी आनंद दिलं सगळं. दक्षिणा घ्यावयाची सहदेव पाठविला मादी सूर वृतना घेऊन आसन घ्यायचा आला पलापी. सूरसेना जिंकून दंतवक्त्राशी आलिंगून कुंती भोजे भेटून अपार गंधी झाले. मत्स्य सुकुमार सुमित्र युद्ध जिंकून पटच्य रत्न धनराशी अपार अर्पित झाले सहदेवा. भोज कटक नगरी जाण रुक्मिया झुंजला द्वेदी मग दास्यत्व अंगीकारून तुझा संवाद समर्पित. बहुते जिंकित सहदेव धाकी भेटले सर्व राव किसकिंदावी डिबालार्न युद्ध असंभावी झाले. महेंद्र द्विंद वानर केस धर्मी युद्ध अपार. आता किसकिंदेत गेले आणि किसकिंदेत भोज कटक नगरी जाण रुक्मिया झुंजला द्वेदी. रुक्मिणीचा बाप 12 दिवस झुंजला 12 दिवस. मग दास्यत्व अंगीकारून पूजा संभार समर्पित. मग दास्यत्व अंगीकारलं आणि पूजा संभार समर्पण केला. केस धर्मी बहुत जिंकित सहदेव धाके भेटती सर्व राव. किसकिंदा वेळी बलार्न युद्ध असंभावी झाले. सहदेवान किसकिंदेला वेढा टाकला. महेंद्र द्विंद वानर केस धरणे दापार झाली. मग वादीने भांडार ओढून द्रव्यदी झाली. शुक्र बृहस्पती आई शिकेजा रक्त मुक्ती झाली पुष्कळ. पुढे महिष्मती पुरुष सबळ निळ राज्य करीत येते. तिथं निळाचं राज्य होतं महिष्मती नावाच्या नगरात. जो दुसरा शक्र म्हणवी त्याला दुसरा इंद्र हे नाव पडलं होतं. दुसरा इंद्र म्हणायचे. व निजायाचा जामा आणि अग्निजाचा जावई होता निळाचा. दयानगर देशात नगर प्रदेशित आला समेत येता झाला सहदेव. तो आग्निक शोभला अकस्मात सहदेवाचे दल जाळी आश्रुगज वीरगज धावले वाढ झाली. तसे जवायला रागाला शास्त्र्याचं नगर वेळलं होतं आणि तो अग्नियाचं सैन्य जाळीत सुटला. संकटी पडला पंडुकुमार म्हणे दूर राहिला श्रीकर सव्यसाची विद्या समुद्र मृत्यूदर दुरावला. सहदेव म्हणे एक तर देव जवळ नाही, एक तर अर्जुन जवळ नाही, एक तर भीम जवळ नाही. नशेदल भारतींची कृष्याना माशी झुंजत वैश्वानर होय शांता असा प्रकार समजेना. काय करावं महिष्मती नगरी तत्वता चोहुवर्णाचे उषिता जार कर्मी परमरता विधी निषेध नसेची. महिष्मती नावाचं नगर होतं. 4ही वर्णाच्या युषिता जार कर्म करायच्या. राजाने त्याग करीत भूमकीचा कष्टली होऊन पण न पेटीची पूर्वभूत. मग येत राजकन्या राजा राज्य कथा आहे दुसरी. आता तो यज्ञ करू लागला तो जाळच होईना. मग राजाची मुलगी आली. ते लावण्य सरिता पुनराशी रूपाशी नकुळी रंभा उर्वशी अंगी परिमल हरणीशी सुगंधाशी शिमानशीची. ती अशी होती की तिच्या शरीराचा नेहमी सुवास यायचा. वास एक सुवास एक.
दोन्ही बदल तुम्ही करून घ्यायचा आहे की नाही. कायचा वास येतो का नाही, कायचा सुवास येतो, असं दोन आहेत. तिने फुंकिता तै वेळी मनमध्ये व्यापिला ज्वाला माली, आणलं ही वेळ आणलीन तप्त आला ते धवा, मुक्तीनं ते फुकलं. आता तिने फुंकिता तै वेळी मनमध्ये व्यापिला ज्वाला माली, अग्नी फुकला, अग्नी लागला, पण काम निर्माण झाला कोणाला, अग्नीला. आणलं ही आणली तप्त आल्या ते धवा, वनत्वे चुंबावे. अग्नी दोन कोंड असतात, की सप्त असती आलिंगावे, मग तो त्रिचरण स्वभावी विप्रवेशे प्रगटाला. रायाशी म्हणे चत्वारी शृंग, काय म्हणतो अग्नी राजाला, रायाशी म्हणे मज कन्येली सवे. देव कोणी वैश्वानर अभंग भूज अवश्य म्हणत से, लावण्य ते खरे दुःख मूळ. लावण्याच खरं दुःख मूळ आहे. मग झाले पाणी ग्रहण, त्यावर बोली भाव स्वापन. वे विचार करिता निर्दोष पूर्ण निस्त्र्या नगरीच्या करीन मी, दक्षिण दिशे समुद्र तीर केलर मल्ल्या देशकोर. जार कर्मरीची अपवित्रतेचे चालत अद्यापी अजून त्या देशात. आता तुम्ही समजून घ्या, काही इतकं काही समजून सांगायचं काम नाही. आणि स्वसुराप्रती बोली आग्न, परके तरी येता जाळी. मग खर जावे पुरुषानं निधी करून ठेवला. ते म्हणला तुमच्यावर जर संकट आलं तर मी तुम्हाला मदत करीन जाळी. मग तुम्हाला असं जावं जाऊ द्यायचा कशाला. सोयाबीन काढू लागतो मानल्यावर कोण राहत्या दिवस, किती दिवस राहा पण सोयाबीन होऊस तो राहा. याला की आपली जाळी. मग सहजे होऊन सुचिरभूत आग्नीचे स्तवन करीत हात जोडून ते दवा. मग आता दुसरा उपाय, सहदेवान हात जोडले आणि विचार अग्नीची प्रार्थना. चित्र भानु आनंद बृहत भानु, ऋष्यानु ज्वलन हुताशनु, विभावसु वित्ती होत्र हव्या हवानु, वैश्वानर कृष्ण वर्मा. असे अग्नीचे नाव घेऊ लागला, स्तुती करू लागला. गुरु ते झालो इता स्वभाव, मी श्वान मरु मित्र दे. चत्वारी शृंग त्रिपदा धोमु, द्विमूर्ती सप्तपाणी, महाराज तुलात्वे ज्वालामाली वेद प्रतिपाद्य. सकल देवात मुख्य तू बंदे, सागर जीवन शोषक तू. मदन दहन तृतीय नैनी, वास करता तू सदाग्नी. विश्वाचे जठरे अवतरणी पालन करीशी पवित्र. अशी स्तुती करू लागला. तू तृप्त व्हावया पूर्ण आरंभेला नाचवे यज्ञ. तू दिले आमंत्रण सामग्री जाण मिळवितो. सहदेव म्हणी तुला तृप्त करण्यासाठी तुमच्यासाठीच आम्ही यज्ञ करायलो, तुम्हाला पण आमंत्रण आहे. आईशी ऐकता स्तवन प्रत्यक्ष प्रकटाला हुताशन. अग्नी प्रकट झाला, शीतळ केले सकळ सैन्य, क्षमा लिंगन देऊन या. सहदेवास म्हणे वैश्वानर पार्थे मधुरी केला उपकार, खांडवन देऊन समग्र रोग माझा दौडीला. अर्जुनाचा माझ्यावर काय उपकार आहे, उपकार केला खाली जात नाही. श्रीकृष्ण भक्ताशी विघ्न मी न करी गेली आपण, मी करणार नाही. प्रल्हाद मी रक्षिला पूर्ण लंकाद आणि हनुमंत मी आज सांभाळा, प्रल्हाद मी आज सांभाळा. जे न करी हरिस्मरण न ऐकती पांडवाचे कीर्तन, नाचरती स्वधर्माचरण. जाळीन सदने तयाची, मी त्याचे घर जाळीन. जे आशी त्याचे, जे निंदक भक्त दुर्जन, जे निंदा करणार आहे का भक्त न करीती माझे स्तवन पूजन. जे न करीती सूर्य आराधन, याशी जाळी क्षण मात्र. काय असो उत्तम सदन, चांगलं घर, चांगलं म्हणजे कलर द्यायला 2-3 तालाच. जेथे नाही ब्राह्मण भोजन, जेथे नव्हेचे हरी कीर्तन, ते मी जाळी अकस्मात. अतिथी जाई निराश, अतिथी निराचा तो माता पित्याचा करी द्वेष. गुरुदर्शनी जाय आळस, जाळीन सर्व तयाचे. वडील बंधू माझा धर्म, त्याशी न मानकीचे आधम. मी सोहोरी करीन भस्पन नृप तस्कर नागरिकी. वडील बंधू माझा धर्म, माझा भाऊ धर्म वडील आहे
त्याशीनं माणितीची आधाम पित्याचं जाळीन. या मी शोभोनी करीन भस्म, नाही तर मग राजे त्याचं धन्य, नाही तर मग चोर नेतील. दयाची या द्रव्याशी जाण, नाही धर्माचे संरक्षण. ते काळीची वैक्षे बाबूचा ते तवाच क्षीण होतं. इसलिए की सहदेव अवधारी, मी तुमचा सहाय्यकारी असो निर्राज ती अवसरीन भेटविला सहदेवा. संपूर्ण होय राष्ट्रयज्ञ आयशी निवेदित ते धन आणि राष्ट्रयज्ञ श्रीकृष्ण चरण पावळा. सगळा यज्ञ पार पडून इतक्या ट्रेनीला मिळते. सगळा यज्ञ पार पडेल इतकं द्रुपद राजानं दिलं. किती लोकांनी दिलं, किती धन दिलं. पुढे सहदेव चालीला बळे साखर बिपी मिळेचे मंडळे. पुरुषार्थ जिंकून सकल्यांकर भाग घातला. जर उन्नतीला आलं ना भाग्याचे फळसे उद्यमाचे निमिषे. कोणी म्हणतं मी शेवटची पंगत घेतो, गाव करायला काम नाही. आहे का नाही? आहे का गाव करायला काम? कोण एका गावात सांगत मला हे भाग्य उदयाला आल्यावरचं लक्षण आहे. फिरंगी हापसान ताम्र मंडळी पुढे सहदेव. फिरंगी हानू हापसान ताम्र मंडळी जिंकली समग्र निश्यात. राक्षसापारण जिंकली बळी देदवा. कर्ण वसन हिंद एक चरण काल मुखे बुधीन. जल सरपती तिमिंगल जिंकून द्रव्यरत्ने घेतली. चौल मंडल द्रविड देश कर्नाटक त्रिगुल्लिशेष. पत्र धाडी दे लंकेसन विभीषणा सहदेवे. विभीषणानं लंकेल पत्र धाड. विभीषण म्हणे दिवस धन्य भेटला सहदेवाशिवून. रावण भांडारीची रत्न असंख्यात समर्पिली. रावणाच्या भांडारातले रत्न आणले. नाना वस्तूचे सांभार येथील भोनी दुर्लभ साचा. राक्षस माथा देऊन आपण शक्र प्रस्ता पाठविले. वछेलेले राक्षसाच्या आमच्या बंटी मार्ग सारखे टकुलो. चला चलो चलो कहाँ जाना है, कहाँ भी जाओ. असं काय नाही. चला चला. वाणीला निघली सीता पाहायला. निघली पण सीता पाहिली होती ती आहे ना नाही. मग विचारावं का नाही कशी आहे काय आहे. विचारते बी नाही कशी आहे. आणि चालले पाहायला. काय पाहायला? सीता पाहायला. आणि सीता तुम्हाला माहितच काय काय व्हॉट्सअपवर घेतली का सीता. आता पोरं घ्या ते व्हॉट्सअपवर सीता. नाना वस्तूचे सांभाळ बा. काय सुविधा झाल्या हो. लॉकडाऊनात एक लग्न लागलं. नवरदेव दिल्ली आणि नवरी मुंबई. नवरदेव दिल्ली आणि नवरी याच्यासाठी टीव्ही चालू पाहिजे मुंबई. नवलच हे का नाही. आणि सगळे नातेवाईक त्या टायमाला उभे राहिले अक्षरा घेऊन आणि लागलं असे. नाना वस्तूचे सांभार येथील कोणी दुर्लभ साचा. राक्षस माथा देऊन आपण शक्रप्रस्थ पाठविले. सहदेव म्हणे विभीषणा आपण यावे राजसुई यावी. आसो दयाची घेऊन आज्ञा शक्रप्रस्था परत चला. विभीषणाला सांगितलं तुम्ही धन दिलं पण तुम्ही पण यज्ञाला आले पाहिजे. वन दुनिया धर्मनिर्पती आरतील्या सकळ संपत्ती. यावरी नकुल झाला प्रतिन घेऊन चालला पश्चिमे. नकुलाचा बल प्रताप. असेच काही काही लोकांची पोरं हे धन आणलं का असंच बापाजवळ आणून घ्यायचे. असंच बापाजवळ आणून घ्यायचे. हाय का नाही. आता मी जास्त सांगत नाही. असेच काय तो चार पोरं चार दिशेचं धन आणून घ्यायला बापाला. बापानं तर सांभाळायचंच पडलं. नकुलाचा बल प्रताप असे काही काही आहेत की बापा पहाटून येत मागतो तर दुपारी येत माग. चलो कस काय पटलं तर काय पटलं तर घ्या. काही असे काही नकुलाचा बल प्रताप जिंकली पश्चिमेचे रूप असत. वाटके समीप नकुल बाहेर उतरला. दूता हाती सत्व धर्मराज मुद्रांकित पत्र. मी एखादी घरी बसलो ते चार पोरं आपल्याला. बरं आहे मग राजा दशरथासारखं जे महाराज आपला. म्हणलं मग चांगलं बोलते चार तुम्हाला चार. तुमचं मोठं पोरग काय करते म्हणजे मच्छीमारीचा चेअरमन आहे.
दुसरं ते काय याचं पोरग मच्छीमारीचा चेअरमन आहे. काही लोक धन असलं की मी राजा आहे, मी संत आहे, मी सगळं आहे. काय असल्यावर फक्त धनाचा अभिमान, काही नाही. कारण आपल्या घरी काही आपल्याला काही कमी नाही, आपल्याला काही कमी नाही. धर्मराज मुद्रांकित पत्र किंवा झाडी माद्री पुत्र कर भारती म्हणून द्वारकेकर माद्रीचा मुलगा नकुल धाडा. सब्जेक्ट होतो मी एका गावाला, एक माणूस म्हणे चहा आणले महाराज त्या कपडे काढून धुया. काय करू आणि मग मी अंगात काय घालू, थैली दुसऱ्या दिली तर ते म्हणे आपले घाला, आपले घाला. तुम्ही काहीच नाही घातले असे आपल्याकडे कपडे येतात. कसे? तुम्ही काहीच नाही घातले. त्यामुळे बापू साहेब मला ते सोच काढून द्यावं नाही वाटायचे, त्याच्यामुळे तुमचे तिथं राहू द्या, मी माझ्या हाताने वड्यावर होतो याच्यापेक्षा कपडे आहे का नाही. हो झालेली गोष्ट आहे बरं. पत्र देखून राजू नेत्र मस्तकी वंदी जलद गात्र सच्चिदानंद सर्वेश्वर हर्ष निर्भर आला. इंदिरावर कृपा घन काय बोलत हसून मी धर्माचा अंकित पूर्ण सवेदी मज सहित नकुलाला द्वारकेकडे गेला. नकुल गेल्यावर देव काय म्हणले, मी धन तर देतोच पण मी बी द्वारकेचा राणा पांडवा घरी मी बी येतो. अपार भारती नेऊन मीही जाईन आणि घेऊन धनरत्नाचे पर्वत पूर्ण पाठविले नकुलाप्रती. आता देवाचं काय महाराज, तो लावण्यामृत सागर भक्तवल्लभ करुणाकर नकुलास घेऊन सत्वरण नगराबाहेर भेटला. येता जो कोणी तमालनी सप्रेम होऊन धावी नकुल दृढ धरले चरण कमल नेत्री जलवा. तसे श्रीकृष्ण चरण शालन केली तुर्भके करून शिरंगे या उचलून हाते धरले आवडी. प्रेमेश कुंदत नकुल मी अन्याय दास केवळ तू माऊली परम स्नेहाला अपराध पोटी घालीसी. मी अन्याय या देवेंद्रा पत्राची मस्तकी करून मुद्रा भक्त मानस कपोर चंद्रा तुझ लागी पाठविले. दुसऱ्या राजे सारखं पाठविना युद्धालिया नाही तर शरण या आहे का नाही. महापुण्याचे पर्वत तुझ लागी केले अपरिमित आमुचा करू नाही अन्याय पोटी घालीशी. सेवन म्हणे ते वेळे तुम्ही मज्जिन केले भावबळे. धर्म संस्थापने घेतले अवतार युगायुगी. तुम्ही जिंकले मला भावबळे आकडे आणि हे रवी नाकडे भावाच्या बळानं तुम्ही मला जिंकलं. आस्वादने घेऊन बोली पुरंदर प्रस्तादात मातृ सूर इंद्रप्रस्थ दयासागर भगवंत गुण वर्दी दयाचे खर्व आळभूत पद्म शंखानी तिच्यानी घेणं करविले द्रव्य ज्ञान देखन धर्मराज संतोषविला. जे ते देशीची मनुष्य पाही वेठीशी धरून या सर्वई संपत्ती भार मस्तकी लवलाईन घेऊन येते शक्रप्रस्था. संपूर्ण झाला दिग्विजय उदय पावला प्रताप सूर्य. शत्रु खद्य समुदाय तेज हिंदिस्ती. 80 दिवस काही लुटले मग धर्मराज बंधू प्रति बोले ते कर भार द्रव्य आणले त्याचे करावे सार्थक. जमा केलं त्याचं काही सार्थक करा. पडली द्रव्याचे पर्व सहस्त्रगत भरलेची नित्य तरी सहस्त्र वर्ष पर्यंत द्रव्येन सरे सर्वता सर्व सामग्री सिद्ध झाली. या कारण भावा ये काळी आप्त स्वर्ग सोयरे सकाळी पाचारावे यज्ञाती पाचारावे ब्राह्मण समस्त. जे शापानुग्रह समर्थ वेदून नारायण साक्षात ज्यांच्या हृदय नांदत असे सप्तपुऱ्यातील त्यागात तेथे जे जे वस्ती महानुपा तेथे जे जे वस्ती ब्रह्मवृंद जे वेदांत ज्ञानी ब्रह्मानंदानी सुखे डोलती. शहानुकुलीचे भूपाल आप्त सोयरे दृक्पदादी सकळ विराट अधिक महान रूपाळणी यज्ञालागी पाचारा. द्वारकेशी आदी पाठ व्हावे दूत जगन्मंध्या आमचे कुलदैवत तो स्वामी श्री कृष्णनाथन रुक्मिणी सहित पाचारा. विठ्ठल पुळीचे दैवत आमचं दैवत हे आधी दैवत बनवा. द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र भीष्मादी आर्य जे केवळ ज्ञान सूर्य पाचारावे आधी येथे दुर्योधनादी बंधू सर्व पाचारावे सर्व कौरव. विदुर महाज्ञानी कृपार्णव आधी येथे बोलवा. कौरव बोलवा भीष्माचार्य द्रोणाचार्य सगळे बोलवा. आईशी आज्ञा देता भूपती लक्ष दूत धावे. धर्माची आज्ञा सर्वात सांगते नृत्य वेगेशी तो दैव उदिल्या भूत
दूत न पाठविता अकस्मात निज भाराशी वैकुंठना कन्नागरा जवळी पातला देव आले हस्तिनापुरात. दुर्योधन म्हणतो देवा चला जेवायला. देव म्हणले येतो मागून जा. पुन्हा आला बोलवायला. ते म्हणले येतो मागून. पुन्हा आला म्हणला देवा तीनदा आलो मी कसा दिसायला. ते म्हणले मी आधीच अवतरण घेतलं कोणाचं विदुराचं. अवतरण नाही काही नाही याला अवतरणाची गरज नाही आणि कशाची नाही. गोकुळातलं उष्ट खातो यज्ञमुखे गोडी काढी आणि कोण गोडी बोराची दिल्लीचे बोर खातो उष्टे खातो आहे का नाही. देवाचा स्वभावच असा आहे महाराज. पण त्याला फक्त काय पाहिजे भाव पाहिजे बाबा भाव पाहिजे. तुका म्हणे जेवी सवे तुका प्रेम द्यावे प्रीतीचे. तू जेवून जेवतो ना आपल्या सोबत पण त्या प्रेम लागेल ना जेवायला. त्याच्या पृथ्वीवर प्रेम लागेल ना. आभाळ गरजलं की गेलं प्रेम गेला तो आठ्याच्या दिवसा. हिंदू महाराज वाचवाय नसले की गेला. आता त्या कोण काय पांडव प्रताप संघ गेला का आज कोण वाचवाय म्हणे राम महाराज. नका म्हणजे याच्यावर कमी प्रेम आहे ना. याच्यावरच प्रेम आहे कमी आहे. नाही तर देवाची कथा कोणीही सांगू पण आपल्या देवाची कथा सांगायला म्हणलं तिथं जाणार का नाही माणूस. माणसं नाही माणसावर प्रेम ग्रंथावर नाही. याचा अर्थ असा प्रेम कोणावर माणसावर. ग्रंथावर नाही देवावर नाही माणसावर. दूध दाखवत आहे धर्माजवळी सांगती समीप आली वनमाळी कुंजर घेरी करते ती निराळी प्रति शब्द न समाय. ऐकता धर्मराज गैवरला दूध मी अजून नाही पाठविला. दूध पाठ त्यात बोलवायची गरज नाही म्हणून हिंडे मागे मागे आणि घरची जागे गाडी तर नामयाचे पाठी चाले की शिरा लागावया चरणीचे. नामदेव महाराज पुढे चालले देव मागा माग चालले. गाऊन देवाची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. दूध मी अजून नाही पाठविला अंतर ओळखून धाविणारा स्वामी माझा मजला की धर्मराज म्हणले अंतरची घेतो गोडी आणि पाहे गोडी भावाची. एक प्रेम धरिता हरिपाई मुळावी नेतो लवलाय. जर प्रेम असलं ना त्याला मुळाची गरज नाही हो. त्याला बलवायची गरज नाही काहीच नाही त्योच येतो. भाविकाचे काद अंगे देवक काळी धर्मा घरी उचिष्टती फळे काय भिल्लनीची आवडी तयाची मोठी देवा. काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीशी उपजा काय सुंदर होती तिच्या रूपाची मदत प्रती राधा प्रार्थी वनाप्रती काय विषयासक्ती लागवली. मी काय अन्नाशी दुकाळलो दुष्काळात काय करणे अन्न ऋषी पत्न्या मागो गेलो. सांगा ना मी गोपिकाशी कामू केला की त्यांचा सर्व कामू हरिला. न विचारिता अर्थ तुला कृष्ण विचारला मूर्ख म्हणती. असं नाथ महाराजांनी लिहिलं. मुळावीन येतो लवलाई माझ्या भाग्य शांत नाही आला जावई भेमकाचा. आधी हो बाबा देवा तुम्ही शाळा एकेकाला बोलणंच लागतं मला येतच ते. शाळा पुढे असे किती वाट गप्पा करीत बसता. एक पान जरी ना ते भागवताचं वाचलं की असं चघळावं लागतं सुपारीच्या गळ्यावर. एक भागवतासारखा ग्रंथ सुंदर समजायला सोपा. एकच पान वाचवायचं. रोज किती वाचवायचं एकच पान आहे. पण तितकं बसतं का नाही माणूस शिकलं का त्याच्याहून जास्त असं ते. राम राम म्हणता तुझी बैसली दाटशी. राम राम म्हणलं की बर पुस्तक पुढे घ्याव द्या किती टाइम झाला किती नाही आणि गप्पा करायला बसू द्या टाइमच कळत नाही किती गेला. बंधू सहित धर्मराव नगराबाहेर घेतसे धाव तो शेने सहित इंद्रा राधव पंडुपुत्र देखील. काय होईल शरीराला काही सांगते नाही.
चाललं तो रोग हाणून घ्यायचं, म्हणून घ्यायचं. जुने लोक जर पाहुणे नाग आणत होते, आंबे खायला जर पाहुण्याची डमणी आली तर पाहुणे 2-3 दिवस मस्त रसाळी करायचे आणि रातचे द्यायचे बैल नागराव धरायचे. रातचे दिवस आणि रातच्या कडे सांगायचं पाहुण्याची चाहुरी लावा, बोके टाका आणि एक गोळे पाव याच्यासाठी सांगलं. हे काय आहे? ते हा पाचाचा आणीला उसना, उसना आणल्यावर काम करून घ्यावं का? चाकुरीची महाराज गोष्ट सांगायची. घोड भाड्यानं आणलं आणि तो मला आणखी तयार करायचं आणि मग कामाला लावायचं. त्याची सोयच केली. तेव्हाच भाड्यानं आणलेलं त्याचे दिवस संपले, तो आला घेऊन गेला. एक म्हणला भाड्याचं घेऊ द्या काम करू, ते मधातच मरून गेलं. मग भरून देणं लागलं. म्हणून त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. होते ना आपल्याकडून 2-2 पानं वाचणं, 2-2 पानं अब तुम कब स्मरोगे राम. 2-2 पानं 2-2 पानं 2-2 पानं करून 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 जातेच. असं ऐकलं की आठवतच काम येते ते, ऐक नाही. 16 सहस्त्रकाम. या बा परमार्थ कशाचं नाव आहे? ऐकून करणं त्याचं नाव आहे परमार्थ. संसार ऐकायचा सोडून द्यायचा. एखादा जर जागेचं महत्व सांगायला त्याचं ऐकायचं आणि आपण बांधायच्या नादी लागायचं नाही. आपल्या जर अवसर नसलं तर संसार कोण शेद्याने आपल्याला ऐकायचे आणि सोडून द्यायच्या. पुढं संसार ऐकायचा करायचा, त्याचा ऐकून करायचं नाही. ऐकावे ज्ञानाचे आणि करावे मनाचे. आणि परमार्थ तसं नाही, करावं लागतं, ऐकून करावं लागतं. ऐकून करावं लागतं. दिनक बंधू सही कराव नगरा बाहेर तसे दाव तो शेने सहित इंदिरा राघव पंडू पुत्र देखीला. 16 सहस्त्रकामिनी मुख्य रुक्मिणी विश्वजन 16,000 बायका आणि रुक्मिणी संघ घेऊन देव आले. 56 कोटी यादव श्रेणी तितक्या तेव्हा असती संगे संघ तो गमावलीच्या दिंडीत फेर दिलं. मग तेव्हापासून प्रथा पडली ती. 60 लक्ष कृष्ण कुमार कन्या सुस्न्या आल्या समग्र. 14 सहस्त्र भेरी प्रचंड धोरण गज पृष्ठावरील धडकती. त्या लग्न पत्रिकेवर काय असतं? सहकुटुंब सहपरिवार येऊन वधूवरास आशीर्वाद द्या. तसं तेव्हा कोणीच माग ठेवलं नाही. सगळे आले. तुरंत पदातिरथ अनुपम अलंकार मंदिर ध्वज अपार दखल की जेवी पुष्करी सौदामिनी. नामदेव महाराजाच्या लग्नाचे वेळेस ध्यान करा. हे असंच झालं. परत चरित्र आहे का नाही? असंच झालं ना. निघा नामदेव महाराजांनी दिंडी घेतली आणि 7 टाळ करीन ते झेंड ते आपले भजन करीत चालले, आहे का नाही? आणि तेव्हा मग आणलं असं सगळं. चरित्र नामदेव महाराज सांगायला खेळायला आपल्या. मित्र आयुष्य मित्रपत्री चंद्रमंडला तुले तळपती छत्री नील आरक्तवर्ण विचित्र संख्य रहित दिसताती. उंचे चामरी झळकती गज महानादी किंकाटती. हेले चढगे दंतुदंतीन करणे बोलती मुक्त घोष. 15 लाख समाजन दिंडी माऊलीची साजती. हे पण लोक यायच्या. तुला आपला साज येत काय किंवा आपल्यावर नाही चमकायला ते. हे लोक त्याच्या असं येते. पंचप्राण आरत्या घेऊनी देव स्त्रिया येती. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रत्नजडित पाथरासुरे घंटा गर्जते अधोमुख मग वाटते ते कृष्ण उपासक हरी नामी किंकाटती. आत्मरची जे उद्भटवी पाठीशी चालती कृष्ण कुमार. महारण पंडित धनुधरण प्रचंड सुर हरीचे गुजस्कंदी बैसून बंदीजन हरी प्रताप वाखाने ती गर्जून पुढे कनक वेत्री धावून वाय करीती वाव करीती चालावया. कृष्ण भोते राजे धंदा आदळती मुकुटाशी मुकुट ऐसा द्वारकानाथ वरिष्ठ धर्म राजे देखिला. 5ही जण असते काळी क्षम देत शिवनमाळी.
धर्म हरीची आगरी कमळी मस्तक ठेवी आदरी हरी म्हणे तू दीक्षित सहजी तुझी पूजा करावी आहे असो धर्मे श्रीरंग नगरा माझी मंदिराशी आणे आणीला 14 सहस्रमत्त वारण आणि अलंकार द्रव्य भरून नाना रत्न वस्त्र पंडुनंदन द्वारका दिसे पूजिला 14,000 हाती आणले सजून त्याच्यावर धर्मराजाची पूजा केली तो सकल देशीचे नृपवर घेऊन पातली करबा 88 सहस्र ऋषीश्वरां शिष्यासहित पातली ते जरासंधाचे बंदी पडिले 22 सहस्र राजे सोडविले कितकी यज्ञ पावायला सगळे करभार घेऊन घ्या ते म्हणजे हे आपल्याला कोंडून टाकलं होतं ऐका नाही चला धनाच्या राशी आपण स्वर्गाहून पाठवी कुठे तरी तशा सहित सुरेश्वर विमानावर पाहत असे गोष्टीकरण सप्त केलता मागा गोदामावाल्याचे साखरी खूप असत ना मंडपावाले लावा मंडप आचारी सप्तपणाचा नवग्रह सुप्रसन्न जय लाभ कर जोडून नवग्रह प्रसन्न जय लाभ कर जोडून उभे श्रीराम भक्त विभीषण आनंदे पाहू पातला विभीषण आला सप्तदुपे 56 देश 9 खंडीचे नगराधीश देशमधूनाधिक कौरवेश पुत्रा सहित धृतराष्ट्र पहा जमाना कसा आहे कोणाला लाकूड उचलू लागायला माणूस भेटत नाही व झपट कोणाचं उचलू लागत नाही आणि कोणाचं घरी नेऊन देते नका 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 मी देतो घरी नेऊन आणि ते दुसरं मध्ये उचलू लागा ना तुला तेच काम तुला तेच काम असे ते जे आले राजेश्वर त्याशी धर्मी जाऊन समोर बहुत करून आदरण इंद्रप्रस्थानी कोटी शिल्पकारी अगोदर चंदन सदनी निर्मिली विचित्र सकल ऋषी राजे अशी पवित्र ती सदनी दिदनी काही महाराजांची पब्लिक वाट पाहते महाराज का व्हायचे कोण उभे असे तुमच्यासारखे पोर आहे आणि काही महाराज लोक का व्हायचे पाहते पटका बांधून उपरण घालून येईच ना कुठ काय धर्म म्हणे सहदेवाते दोन्ही पुरुषाच्या अंगमध्ये जे सामग्री लागेल यज्ञाते ते सिद्ध करू शकतो मग भीष्म आणि जगन्मोहन एका सनी बैसवून कृष्णपदी मस्तक ठेवून धर्मराज विरमित असे भीष्माचार्य आणि कृष्ण एका पलंगावर बसविले एका आसनावर बसविले आणि धर्मराजाने दर्शन घेतलं भीष्माचार्याचं सांगा काय करायचं ते जे मनी इच्छिले येथे रमाधवे पुरविले सकल राज्य भक्ते झाले द्रव्य सांचले असंभावे तरी येथे काय वाटी द्यावी सिद्धी न पाहावी कदा यज्ञ कोणा योग्य कोण कारण तू नारायण जानसी आता तुम्ही सांगसाल ते सांगा तुम्ही लोक सांगा काय करायचं कोणाला काय द्यायचं हो आम्ही नियंती दे पुरी श्रीरंगा आम्ही कशी येत बस इतकं असलं जाणोनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम गुण देऊन या देवा पुढं का म्हणलं देवा मग ज्ञानताय मला काहीच कळत नाही नेनते काहीच मी नेनते काहीच मला माहित नाही इतकं जर ते देवाला म्हणलं ना मग तू सगळं पुढं मला सगळं माहिती आहे म्हणलं की मग जा आम्ही नेमकी देव पुढे श्रीरंगा आम्हाशी कार्य सांगा कौन शांत का भक्त भौभंगा आज्ञा करी सत्व धर्मराज म्हणजे आम्हाला खंद काम तुम्ही सांगा आम्हाला काय कळतं याच्यातलं काय कळतं याच्यातलं मग पोलीस श्रीकर मी चतुर नव्हे नृपवर मी नंदाचा गोरख शिक्षा करा मग हा विचार समजे ना यो म्हणजे मी तरी कुठं हुशार आहे मी गाई काढताय गाई वळणारा मी गवळ्याचं पोरग आहे ऐका नाही मी कोण आहे गवळ्या घरी जातो दही दूध खातो ऐका नाही कधी दया दुधाचा रबडा असा कसा देवाचा एका झोपी घालतो एकाला ऐकायला लावतो असा कसा देवाचा देवबाई
ठकडा बर तो झोप देतो ना होय कोणाला तो झोप घालतो झोपी घालतो कोणाला तर घरी झोपी घालतो पुढे घरी घरी झोपी घालतो कोणा तिथं आल्यावर झोपी घालतो कोणाला वाचवायला लावतो आणि त्याच्यातलं काहीच करू देत नाही म्हणजे त्याला मी फसवलं सोबत वाचूला सांगितलं तुम्हाला तुमचं मनोरंजन केलं आणि याच्यातलं काहीच घेतलं नाही त्याला फसवलंच का नाही देवानं तितकं दिलं सांगायचं नाही यावर अर्जुनाचा सारथी होय हे तो जाणे भवंत्र धर्मे धरले दृढ पाय तरी मी काय करू आता हरी म्हणे मी युतुके करीन द्विजाची चरणाम जे शाळे देव म्हणले मी इतकं काम करीन बामणाचे पाय धुवायचे तुमच्या यज्ञात फक्त बामणाचे पाय धुवायचं काम करू उचिष्ट पात्र काढी नित्य कारण नसते काढी धर्मा घरी उचिष्ट ते बामणाचे पाय धुईन आणि दुष्ट काढी ऋषीस लागतील जे उपचार ते विदुर घ्यावे समग्र ऋषी जे लागल ते कोण द्यायचं विदुरान द्यायचं राज पूजे शिष्य तुरण संजय शिष्य व्यासाचा राजाची पूजा संजय करायची द्रव्य लागेल जे अपार तीर्थी पूर्वावी समग्र द्रोणाची आज्ञा द्रोण पुत्र अस्वस्थामा करून दे ज्याला जे लागल त्याला ते द्यायचं काम अस्वस्थामेकडे दिलं अपार झाल्या राज प्रार्थना त्याची भक्ष्य भोजनाची विचारणा हे कार्य सांगावे दुःशासनानं अवश्य म्हणे धर्मराव आणि लोकांची जेवणाची व्यवस्था दुःशासनाकडे दिली ब्राह्मणास दक्षिणासह देव कृपाचार्य महाराज जो प्रताप सुरेंचे पुनन वेदज्ञानी रण पंडित राजे आणि की बहुधने हे दृष्टी पाहून दुर्योधने मग भांडारी ठेवली यज्ञ अवश्य म्हणे पंडुपुत्र आणि दुर्योधनाकडे काम दिलं धन आणलेलं ठेवायचं साठवायचं यज्ञाशीतील महाविघ्नी चित्तुकी निवाराले अर्जुनान फक्त बाण घ्यायचा यज्ञात विघ्न आलं ते सांभाळायचं ब्राह्मणाची प्रार्थना भीमसेने भोजन समय करावी आणि ब्राह्मणाला जेवा आरामशीर सावकाश जेवा हे भीमदादा सांगायचं सुमन मला गंधाक्षता धूपदीप परिमल द्रव्य तत्वता ही हार पावी समजता नकुलाशी सांगितले नकुलान काय करायचं फुलाचे हार हे द्यायचे वृत्त मध्वादी पंचामृती हे सहदेवी वाढीची एक चित्ते नुन्य पूर्ण होईल ते गंगात्मजे विवलोकावे आणि कुठं कमी रमी झालं ते भीष्माच्या आज्ञेनं पाहायचं ज्यांचं जसं काम लागतं विप्र राजाच्या पैसती पंक्ती त्यास वाढी द्रौपदी सती जे अन्नपूर्णा केवळ भगवती करेल तृप्ती समजता द्रौपदीकडे वाढायचं काम प्रतिबिंब्याची जे राजकुमार अत्यंत सुगंध करून भोजन करिता वारंवार पूर्वीचे शीघ्र तयाने त्रयोदश पिढी विचित्र एक तांबूल सहस्त्रपत्र हा दृष्ट गुन्हा सांगावा विचार धर्मराज अवश्य म्हणे आपण पेरीत होतो फाडातो आहे का नाही मग काही काही घरात असं होतं कोणत्या नाही वटी घ्यायची तो नाही आला की यान घ्यायची मग त्याचं दात तो आला की त्यान घ्यायची मग त्याचं पात्र मग एकाच वावरात सगळे प्रकार पाहायला मिळायचे जसे ज्ञानेश्वरी सगळे रस आले का नाही 9 रस आले ज्ञानेश्वरी तसे त्या वावरात होते की नाही असे तुम्हाला माहिती होते की नाही असे नाव सांगू त्या लोकांचे असं होत अमुकच माणसाने प्यारावं असं नव्हतं महाराज आपले त्या गड्याचं पण नाव ध्यानात मी सांगत नाही बोरखडीकडे प्यारायला होते की ते म्हणायचे इथे एक कामाने तिथंच निघायचे इतके तुम्हाला माहिती आहे प्यारायचे इतकेच होते मग त्याला म्हणले गडे मी 7 तू बाहेरून तो वटी घे त्यानं पाहणी वटी आणि त्यानं पूर्वाशात दोन्ही मुठी भरून घेतल्या सगळं घेतल्या दोन्ही मुठी भरून साड्याकडे घेऊन चालला ते म्हणजे पावली वरती वटी इकडे म्हणजे कस काय तुला प्यारताय एकदाच टाकतो काय दोन्ही मुठी भरून ऐका नाही जसं कोण कुठं पाहिजे बऱ्याच माणसाला राग येतो मोठी जागा नाही गेली म्हणून बऱ्याच माणसाला राग येतो मोठी जागा आता आम्ही कीर्तन करतो ना कोणाला पुढं या नाही म्हणलं तर त्याला राग येतो आमचा मी कसा दिसतो म्हणून पुढे या म्हणायला पाहिजे तू पुढं नाही तू मागच्या पण लायकीचा नाही पुढं कसं काय अरे आघाडी पिछाडी आहे का नाही काय आघाडीचे घातले पिछाडीला आणि पिछाडीचे आघाडी कस काय चालेल ते आहे का नाही आपार आल्या रात होताना त्याशी भक्ष्य भोजना ब्राह्मणास
हा. अवश्य म्हणे यज्ञाची ती अर्जुनांती मग सांभाळायचे सुमन माला गंधा विप्र राजाच्या पैकी पंक्ती प्रतिविंध्याचे राजकुमार त्रयोदश गुणी पिढी विचित्र एक तांबूल सहस्त्रपत्र हा दृष्ट गुन्हा सांगावा विचार धर्मराजा अवश्य म्हणे धर्मराया तू यजमान भोवती घेऊन दिव्य ब्राह्मण याचा सांगकर यज्ञ जेणे भुवन धन्य म्हणे आणि धर्मराजानं पूजेल बसायचे ऋत्विज नेहमी चौघेजा त्यात कमळ बहुमुख्य पूर्ण तुझा सत्यवती हार्दय रत्न वेदज्ञ केवळ सूर्य जो चौघजन नेमले महाराज चौघजन त्या ब्रह्मदेव मंत्र म्हणायचं ऋत्विज नेहमी चौघेजन त्यात कमळ बहुमुख्य पूर्ण तुझा सत्यवती हार्दय रत्न व्यास मंत्र मानणारी पा तुझा सत्यवती हार्दयरत्न वेदज्ञ केवळ सूर्य तो तिचा ब्रह्मानंदन वशिष्ठ चौथा या नवलक्या किवरी ब्रह्मदेव वशिष्ठ पुन्हा अशी चार ठेवली महाराज चार पहिला कोण तिचा ब्रह्मदेव दुसरा व्यास तिसऱ्यानं वशिष्ठ आणि चौथ्यानं याज्ञवल्क्य माधव सुकाळी गायनाच्या होऊन गेले लहानपणी गायीकडे होते म्हशीकडे तर ते असे आरडायचे तर लोक म्हणजे म्हशीचं वगैरे वाढलेले का हे वाढले ते महान गायक झाले पण नेमकेच लागलेले तवा आणि खंदारकराचं कीर्तन पुण्यात आणि माधव चाल दिली आपण सुंदर ते ध्यान आणि तुळशी हरकाची येणं जे लोक हसू लागले अशी परिस्थिती महाराज हो म्हणजे मंत्र म्हणायला कसे लागते राजा आणि धनंगती सर्व अन्न समसमान हे मुख्य प्रभूचे लक्षण यज्ञ पूर्ण होईते राजा असो का भिकारी असो अन्न आता महिला मंडळ स्वयंपाक करत ना महाराज लोकांना जीव घातलं तर यायच्या हाताने पुण्य होतं पण यायनं का महाराजाचा स्वयंपाक व्हायला आणि भाजण्याचा स्वयंपाक व्हायला केला ते पुण्य होत नाही उलट पाप होत पंक्ती जर प्रपंच केला तर काय होत सगळे समान स्वयंपाक करायचा ठरलं समर्थाच्या पंक्ती आईशी आज्ञा देऊन सकाळा मग यज्ञाशी आरंभ केला दीक्षाग्रहणी धर्मभय सलाम विप्रासहित मग खाजवली 1 संवत्सर पर्यंत वसुधारा अखंड चालत 12 महिने तुपाची धार सारखी चालली महाराज सतत जातवे चाला तो तनुन्य पदार्थ काही नसे विभाग पावली समस्त जे जे कार्य देव गर्ज असंभावी पुरुष होतं शकर प्रस्तावली के दवा ऋषी राजे थोरगान रत्न काठी करीती भोजन षडरसांनी जेवीती पूर्णाची दुर्लभ स्वराते तो विप्रास प्रार्थी भीमसेन बोले परम कठीण वचन म्हणे टाक कर्जरी अन्न तरी मी बांधीन शेंडीशी हेमदादा कादा घेऊन उष्ट पडलं शेंडी बांधून टाके तुमच्या शेंडीला उरल्याला बांधून देईन उदरा पुरतेच मागून घ्यावे पात्री सांगितला बरवे नव्हे म्हणे माझ्या स्वभाव ठावे तुम्हास आहे सर्व गंगा महाराज आम्ही एखाद्या घरी जेवायला बसलो आणि तो बसला आमच्या पुढं आमच्या भाज्या नेम केलं कस काय झालं ही भाजी कशी काय खाऊ बी नाही आणि काय केलं मग हो आम्ही निघलो रस्त्यानं मन पकड गंगा महाराज म्हणले महाराज याचं रक्त होत नाही याच्या अन्नाचं म्हणजे कस काय आपण काय हो म्हणलो म्हणजे काय हो भीमाच्या धाके करून ब्राह्मण जीवती किंचित अन्न विप्र गेले सूक्ष्म होऊन ते जगजीवन जगजीवने जाणी तरी ब्राह्मण वाळले ना काय करते जेवताची ना हो भीमास म्हणे जगन्मोहन गंधमादन ऋषी परम निपुण त्या सत्वराने बोलावून आगत्य कारण असे त्याचे भीमाला सांगितलं गंधमादन नावाचा ऋषी त्याला बोलून आण त्याच्याशी काम आहे आपलं भीमाचे ठाई अभिमान मी एक बळे आगळा पूर्ण वृक्कदर जात वेग करून गंधमादन आणावा तो वाटीशी एका पर्वतात वृद्धवेश धरून भाऊ बसला होता हनुमंतन पुच्छ आडवे टाकून म्हाताऱ्यानं आपलं बामणाचा वेश घेतला म्हातारे झाले आणि शेपूट वाटत टाकलं
आणि बस हो. त्याशिवाय आता बरं झालं रोड झाला, नाही तर काही माणसं अशा गाड्या लावायची. मग कोण लावत तीच वाट पाहली, मला कोणता म्हणतो काय हो. तसंच केलं विमानात आहे. दृष्टांत वक्त्याच्या मनावरचा असतो आणि सिद्धांतात तो जुळवायचा असतो. दृष्टांत किती देत तो? एखादा शेतकरी सांग महाराज असला तो शेतीतली दी, एखादा कर्मचारी असला तर तो बँकेतली दी. दृष्टांत श्रोत्याच्या मनावर आलं. हे लोकांना कळत नाही. लोक म्हणजे हे कशातले, हे माथ्यातले, गाथ्यातलं नाही. हे ना मुदमच शेपूट टाकलं ना त्या आडवं. ज्ञान विज्ञान त्यासाठी ना, विज्ञान त्यासाठी चाललंय. हा हो ना. मग त्यासाठी पटायसाठी दृष्टांत असतो. त्याची बिनबोली पुरडी वानरा वाटीचे पुच्छे काढी, हे वाटत शेपूट घे काढून मजा आहे तातडी ऋषी दर्शना कारण लवकर जात शेपूट बाजून घे. तो हनुमंत बोली नम्रवचन भीमा मजाली ढोकण, हे पुच्छे जड झाले तुझून आता माझ्याने उचले ना. आता शेपूट जड झालं कवा कळालं नाही. आता हे म्हातारपणी शेपूट जड झालं, कोणाला कळालं का नाही? तुम्हाला काय कळालं? शेपूटच नाही, त्याला काय कळलं? म्हातारपणी शेपूट जड होत असत, काही केलं तर उचलत नाही. मग जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझ आरतीला तुझम्या फुलवरा बांधिला. तर तू बळीया भीमसेन एकीकडे ठेवी उचलून अवश्य म्हणे कुंती नंदन पुच्छे उचलून पाहत असे. तू ठेव बाबा उचलून, जर पाहिजे उचलून. 9 सहस्त्रवारणाच 9000 हत्तीचं बळ, 9 सहस्त्रवारणाचे बळ ते भीमसेनी वेचिली सकळ. तो पुच्छेनं ढळ्या ढळण जायचा हात चेला पडियाला इतकुस आलं ना ऐसा प्रतापी इतकुस शेपूट आलं ना. हात बल झाला भीमसेन गदगदा हास्य वायुनंदन. म्हणे धर्मानुजा गर्व सांगून कृष्ण भजनी राहे तू. गर्व टाकून दे तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. मग भीमेश कहून हनुमंता म्हणे तू आवडशीर गुणाथा आणि दास्य बल हंता सीता शोक हरता तूची. रावणाचा गर्व हरण करणारा तूच आहे ना. निरभिमान भीमा देखिले मग पुच्छ हनुमंते काढिले. गंधमादन पर्वतास ते वेळी धर्मानुज पातला. दृष्टी देखिला गंधमादन अंग जैसे दिव्य सुवर्ण. परित्या शुक्राचे वदन दुर्गंधी पूर्ण येत असे. त्याचं अंग चांगलं होतं पण तोंड अंग चांगलं होतं. याने शिरती कोळी माऊली. सोनियाचे सुंदर निर्वाळीले होय घर पण सर्पांगणा द्वार कुंधले आहे. चांगलं घर पण दुर्जावर सर्प आहे ना. काही माणसाचा राम राम ऐकूनच पाहून येईल त्याच्या घरी जाऊ राम राम. अरे बाप बाबा याच्या घरच्याचा चहा पिणं नको. राम राम जर 5व्या पट्टीत आहे तो घरी गेल्यावर कितव्या पट्टीत जातो कोणाला ठाऊक आहे का नाही. दृष्टी देखिला पाहिलं ते भीमे केला नमस्कार उभा राहिला दुर्गुणकर म्हणे तुम्हाच पाचेनी यादवेश्वरी या भूतसे धर्मसज्ञी. मग बोले गंधमादन हे परम दुर्गंधी सुकरवदन. मी ते जनेची घेऊन उपाशी ते सर्व असं कोण मी घेऊन येत नाही. माणसं बरीच माणसं मध्ये आपल्या बैठकीत बोलणार काहून आपलं हातचं नाही. मग तिथे गेल्यावर आपला मेळ बसणार नाही. आपल्या माघारी काही करा आपलं जर एकदा सुटलं ना तर मग ते फुटकय तितकं कसं काय असतं. पण मग आपलं कोण कसं आहे बस. त्याच्यामुळं आपल्याला तुम्ही बोलूच नका. ते तुमच्यात तुम्हीच पटे लावा आणि तुमच्यात तुम्हीच सत्य करा आणि तुमच्यात तुम्ही चिनी घ्या. आपल्याला तिथं येऊच नका. हो मग आपल्या गावात जुन्या काळातली गोष्ट आता ते फार राहिला नाही. जुन्या काळातली गोष्ट आम्ही गेलो ना पोटी घ्या वर्ग पैसे खिशात पण घ्याल साचा हिशेब हे पैसे पण हिशेब गावाचा
त्याच्या बापाच्या काळातला कोण वह्याचं कोण ठेवल्या काय केल्या हो. मग बोले गंधमादन हे परम दुर्गंधी मी येत नाही म्हणजे भीम म्हणे महाऋषी तुझी कांती स्वर्णाशी आयुष्यातून नको अशी काय कारण सांग पा का सांगतो सोन्याचं आणि तोंड काऊन असं झालं एवढं म्हणे ऐके सावधान पूर्वी मी होतो बहुसथम सर्व दाने केली पूर्ण यथाविधी करून या मी लय धनवान होतो असं दान दिलं पण ब्राह्मणाचा काय प्राण आयशे बोललो कठीण वचन दान दिलं पण असं कठीण बोललो या लागे आयशेचं आले वदन पंडुनंदना जाण पा आणि म्हणून मग असं झालं भीमा तू तरी सावधान नको बोलू कठोर वचन मनात दचकला भीमसेन आला परतो इंद्रप्रस्था मनात दचकला तो भीमा तू तरी आता कठीण बोलू नको मग विप्राशी म्हणे तेव्हा स्वामी सावकाशी जेव्हा न रुची त्याचा त्याग करा प्रसाद ठेवा आणि पात्री मग भीमानं भाषा बदलली सावकाश जेव्हा पृष्ठावर पडली तर चिंता करू नका तशीच पात्रावर राहू द्या विप्र म्हणती नवल आली याशी गुण कोणी लावली प्रार्थना करिता नम्र बोली आमचे फळदे भाग्य वाटे ब्राह्मण म्हणले उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली आता पुष्ट पडलं तरी हरकत नाही आसू धर्माची संपदा बघून त्यक्ता दुर्योधन संताप आता त्याच पाहून याच्या अंगाची आग होऊ लागली दुर्योधनाच्या म्हणे याचा सहाय्यकारी कृष्णदान त्याचे समस्त पूर्ण याच्या अवस्था काय होत होत काय एका माणसाचा जागा वाढली 3 मजली हात कलर बिलर मग गावात कोणी आलं पण ती जागा कोणाची हो मग म्हणून फलांची ती त्याच्या काय अवस्था काय होत होत सासऱ्या मदत केली या विचारलं का कोण मदत केली पण ते म्हणतात त्याची अवस्था काय होत संदीपान महाराजांना जागा बांधली त्याच्या बाबतीत बसलो आणि महाराजांना जागा बांधली कीर्तनाच्या पैशावर महाराज तो बोमल काय बोलतो कीर्तनाच्या पैशावर नाही त्याची अवस्था काय होत होत मी विचारलं का नाही अशी कुमार ते म्हणे देव याचा सहायकारी आहे त्याच्यानं चाललंय श्रीकृष्णास म्हणे दुर्योधन तुझे पांडवावर होऊन तू एवढा देव होऊन सांगताना शे तुझे नाही एवढा देव होऊन देवाला महाराजाला नाही महाराजाला मंदिर सोडा देवाला दुर्योधन म्हणायला तू एवढा मोठा असून काय कामाचं आहे काय कामाचं आहे पांडवावर मन आहे एकावर मन नाही एकावर मन आहे काय कामी तू देव पांडवाशी धैर्यशी मिळती तशी आमाकडे नाही मिळती आमच्यावर मन नाही तुझे काही द्वेष श्रीपती नवल मध वाटते मला होण द्वेतच आहे ना भक्ता राखे पायापाशी द्वेतच आहे ना दुर्जनाशी यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भव परित्राणा साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे किती तारखेला 26 तारखेला संभवामी युगे युगे मी येणार आहे 26 तारखेला येत्या 26 तारखेला काय हो हा गोकुळाष्टमी आणि म्हणे दुर्योधना मी समान आव केल्या ना एकाच अधिक एका शिवना सर्व धना विचार देव म्हणले आपल्याकडे दुर्योधना मी जगाशी सदा संग पण जगसी मजसी विमुख त्याला मी काय करू सूर्य उघडासाठी बी आणि सूर्य आपल्यासाठी बी उघड काय म्हणतं सूर्यच नाही आंधळ्याला सूर्य डोळ्यावाल्याला सूर्य पण आंधळ काय म्हणतं आज सूर्य निघलाच नाही दरिद्र राजा हो कारण सर्वाशी समान जाई सारखं किंवा गंगेची उलट सर्वाशी समासे ही सर्व घटी समान आंबर आकाशाला काही गरीब श्रीमंत आहे का की सर्वाशी समान जायचा समीर वाऱ्याला नाही की गगनी उगवता रोहिणीवर शीतल जायचा सर्वाती आकाशानं वाऱ्यानं जर पैशावाल्याकडे सुटला असतं ना तर गरीब मेले असते हो आहे का नाही गरीब मेले असते काऊन मेले असते नसते ते घरपट्ट्या नळपट्ट्या वारापट्ट्या भालपट्ट्या
त्याचे भरण झाल्याला पाहिजेत ना. कोणाकोणाच ते भरण झाले त्याला वारच लागला नाही म्हणे, आहे का नाही? आणि ते वाऱ्याचे ज्याला घर नाही त्याच्यावर उपकार आहे. किती उन्हाळ्या एवढ्यात त्याच्या घरात उभत नाही, छान झोपतं, घर फोडायचं भेव नाही पुन्हा. याला एक तर घर उघडं ठेवता येत नाही, आलं ध्यानात, उघडं ठेवता येत नाही. लावून घ्यावं तर गरमी होती, लोड सेटिंग लाईन गेली, झोप नाही. गरीबाच्या झोपड्यात मस्त हवा लागते, आरामशीर चांगलं पडतंय. वाधा काकडा का होऊन जाईना आम्ही दुर्योधना असे जा पण चेका कुटील जे ते समत्व क्षमत्व संपूर्ण माझ्या काही भावी ती कुटील लोक माझ्या ठिकाणी पाहते घेऊ. पण मी सगळे साठ जे भक्त धरी ती आत्यादर त्या जवळ वाटे मी आदवेंद्र, जे आदर करते आत्यादर धरते त्या वाटे मी जवळ आहे. मी समीपासून साच्या आभक्त दुरी भाविती त्याची दावा प्रचिती दुर्धनास म्हणे यदुपती. एक कारण आशेनीची युक्ते वाईट सुयोधना युक्ते हे पैसे ब्राह्मण त्याचे अक्षर पात्र निवडून लवकर आणि उत्तम दान देणे आशे तयाशी. लवकर जामीन आता फक्त 10 मिनिटं राहिले. देव काय म्हणले दुर्योधनाला किती राहिले? 10 मिनिटात आण माणूस पाहून चांगला. दुर्योधन जायला पाहावा मग बोलाविले धर्मराया म्हणे एक द्विज नष्ट पाहुण्या वेदी आणि आताची. धर्मराजाला म्हणले वाईट माणूस पाहुणा, दुर्योधनाला म्हणले चांगला पाहुणा. धर्म जो पाय ब्राह्मण तो केवळ दिसती सूर्य नारायण महातपस्वी पुण्य परायण नष्ट एकही दिशा. नजरच चांगली झाली महाराज, नजरच चांगली झाली. देव झाले अवघे जन दोष गुण हरपले परतोनी आला हरिपासी म्हणे आव घ्याय पुण्यराशी. अपवित्र गुण एकाशी नदीशी कोठ्या सर्वता इकडे दुर्योधन शोधित शोधित आव घे ऋषी मंडळ पाहत एकही धड नाही त्यात दुसरे बहुत दिसतीत आहे. दुर्योधन मला एक चांगला नाही, एक चांगला नाही. कोण म्हणलं? हरी आपला सत्व म्हणे आव घ्यायची अपवित्र माव घ्यायची अपवित्र एक इंची सत्पात्र दोष सर्वत्र असते. दुर्योधनास म्हणे जगत येऊन तुझ्या हृदय कपटी मध्ये सदोषिया निर्दोष जाण त्रिभुवनी दिसेना. दोषण दुरात्मा दुर्बुद्धी खळ त्याशी अवघे दिसते आम्हाला. आंधळ्याशी जन अवघेची आंधळे आपण अशी डोळे रोग्याविषयी तुझे लागे मिष्टान्न तोंडाशी कारण दोन रोज जर ताप आली तर किती चांगला स्वयंपाक केला तर याच्या तोंडाला चव नाही. ते म्हणत जोरे मिटाळले मूठ ते दुधाते म्हणे कडू वीक. ते मनुष्य मानुष्य मानिती माती. दृष्टिकोन नदीशी निर्मळ पापी समूवेष्टीला वेश्येची या नाही. पादृष्टांत वेश्येची या नाही सकळी स्त्रिया दिसती झाली नजर तिची महाराज. तैसा दुरात्मा तू पाप खाली मधील मनी सर्वथा धर्मास गाव घे दिसती पुण्यवंत तीच तू दोषी भास. दुर्योधन बोले तर नसतं तो उन्मत विषयांत काहीच बोलत मग. आज 1 वर्षपर्यंत राज सोय यज्ञ उत्साह तो 90 वर्षाने ते दंश्रोते सावचित ऐकत पहा पोथी ती जोरात मुद्द्यावरून आपला संपत उठाय. एक नवल ऐका जाण विचे तेरी जाण कोणी एक तपस्वी ब्राह्मण आरण्यामाची गुंफा धोनिष्ठ राहतसे. जाण नदीच्या काठावर गुंफा बांधून एक ब्राह्मण राहायचा. परम तेजस्वी ब्राह्मण सदा करी शिवोपासन नित्य कैलासाहून विमान संध्या समय येत. संध्या का बसताना की कैलासाहून विमानी यायचं. तरी विमानी बसून दोघे कैलासाशी जाती सवेगे शिवार्चन करून निजागिनी घेती परतून आश्रमाशी. पती पत्नी त्या विमानात बसायचे कैलासाला जायचे महादेवाची पूजा करायचे आणि पुन्हा आश्रमात. आयशी असता एकेकाळी दोघे वनस्तरी विमान यावयाची वेळ झाली. पुष्पे तोडीती सवेगे फुलं तोडू लागली विमान याची वेळ झाली. तो तेथे एकांत वंद्य कोण कामातूर झाला ब्राह्मण. स्त्रीशी म्हणे भोगदान दे म्हणजे त्याची चौथी म्हणे भ्रंतराशी चंडाऊन स्वाला मध्यान्नाशी पुढे जाण्याशी शिवपूजेशी गोष्ट मानशी धरू नका. तुम्ही सर्व शास्त्री निपुण
परवी पहा विचारून तो का निर्यातीला पूर्ण घुरणीत नयन पाहतसे. आपण आसाराम बापू म्हणतो एवढा प्रामाणिक काय लक्षात जाऊन महादेवाची पूजा करायचा. त्याला बी कामान घेरलं, कामाची कोतवाली आणि नागविले बहुतासी भल्या भल्याची आपण घेतो भय नाही त्यासी. दुर्वा समदग्नी नाडिले महान महान ऋषी क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यास. अंतर भरले आनंदी पंथ सोडून जाय मार्गी तो काल सरपेटन खेळावी प्राण गेले तत्काळ. त्या असा प्राण गेला महाराज. अचेतन काल सर्पाला काळच आला तो सर्प. अचेतन पडले तरी जवळी आली स्त्री धावत. 800 शोक करी तू नारद ते पाताला आणि ती स्त्री शोक करू लागली. तर मेल्यावर पालखी भक्तीच ना कोणाची नाही. नारद कोणाची इतकाच फरक आहे. कोणाची बरा मेला म्हणून वरती तुम्हाला निर्बल नसता फरक सांगितलं. नारद पुष्य काय झाले ते सर्व तुझे युजुमल म्हणतो तुम्ही माणसाकडे पाहायचंच नाही, आपलं सांगायचं पाहायचंच नाही. तिने झाले ते सर्व कथिले. नारद म्हणे हे काय केले का वचन मोडले भ्रताराचे. नारद म्हणले तो हे काऊन त्याचं वचन काऊन मोडलं. चौथी म्हणे नारद म्हणे काही उपाय सांगा ये शिक्षणी. येऊन म्हणे शक्र प्रस्ताव घेऊन येऊन जायचं विमान आले की त्याच्या जाऊ दे यमडीकड यमडी यज्ञापाशी टाकी पुढे नाही इकडे कुठे या यज्ञापाशी टाकी पुढे ते मिळाली श्रेष्ठ समजत. मी तुझा गावी तो शक्र प्रस्ताव उचली पुन्हा पिवे देशी. जाऊ दे पांडवाचे यज्ञ याला म्हणतात नारद. कुठं काय करावं ते ज्याला कळत त्याला काय म्हणायचं नारद. पुढे चाले नारद मुनी. असे लोक वाटत आहे तिथे असे लोक टायमाला पैसा बी देते. ते जर मला आवडी तर पण काय नाही ते लागत ते घेऊन जाय. पण तुका म्हणे घडीने साधार मागे घेऊन यज्ञ मंडपात आणि अकस्मात टाकली की घेता नवरा खांद्यावर नारद मुनी पुढं खाना पांडवाच्या यज्ञा म्हणे सर्पदंशी मेला भ्राता कोणी उठवावा सत्वर तरीच मग फल होय सातारण कोणी दृष्टीने घाबरला. आणि नारद म्हणल्यावर काय तिनं सांगितलं हे मानवरा उठवा नाही तर तुमचा यज्ञ काही कामाचा नाही. म्हणे यज्ञास विघ्न ओढवले जैसे दुग्धामाची सैन्य पडले. दुधात मीठ पडाव कसं झालं. स्वाहाकार खोळंबले हसता पुढील ब्राह्मणी कोणतं झालं ना. धर्म झाला दिन मध समजताच विमी कर जोडून कोणीतरी तपस्ते वेचून उठवा शीघ्र पुनपे तटस्थ पाहती सभाजन कोणी न बोली काही वचन. धर्मे उदके भरून नेणं जेवणच्याकडे पाहिले कोणी बोलना ही बोलना. म्हणे कैवाड या भक्तवत्सला शेवटी अनर्थ ओढवला जैसा विदेशा उनी ग्रामास आला. विसित नाथ विला तस्करी. धर्मराज म्हणले मुंबईहून आला बाबा गाव खरी आला अनवडीच्या अलीकड आला आणि हातीघाटाच्या डोक्यावर तुटला. साजायला तर त्यांनी गावाच्या जवळ येऊन हातास लागाले जुनी दाम तो ठेवी शिपडी येऊन म्हणे माय बाप तुझे गजून तुझा यज्ञ सांभाळी. मी किंकर तुझा दिन तू सांभाळे आपुला यज्ञ. मी यज्ञ करता म्हणून तरी जीव वाय धरून पडो. ऐकून धर्माचे वचन काही वर्ग आवडे भक्तजन जे शिशुपालाची दुर्जन हर्ष पूर्ण मनी त्यांच्या. आणि शिशुपालन हे दुर्योधन हे दुःशासन हे आनंद झाला माझ्या मनाला. बस आनंद झाला त्याला. गुणाविधी आकाशे बरे म्हणती झाली कौतुक. चांदार दुरात मी देखन गुणी पाहती भक्ताची. पण धर्माचा पाठेरा का तो वैकुंठ पुरुषा सुकुमार तू गुन्हे पडून ज्ञान मात्र कमल नेत्र कमलापती. मी कबीर गिरा करून बोली रुक्मिणी प्राण जीवन मनमत जनक जनार्दन पांडव जन रक्षक तू. म्हणे वेचावे काही दिसत तरी उठे निघून यावर विरंचीचा बापन काय करिता झाला.
काही सांगितलं तप टाका, झोपीत वसन श्रीकर सुरंग गुरुळे उत्तरी वस्त्र मंद अशी वाणी नेत्र जवळ आला तो आली गे हाती घेतली रत्नजडी झाली सवे करी होती पुण्यावारी कृष्ण दिवशीचे पापकारी हासू लागली गदगदा. शिशुपालाची कौरव विजन म्हणजे हा काय आचार्य बापूने कोणते तप केले निर्वाण जन्मदार व्याधी काय तप केलं म्हणले. आता झाडी घेतली मग थाट करायला पुणे कोणतं पुणे केलं म्हणले. मग हा कपटी चोर जा आपल्याला माहित नाही म्हणजे काय केलं गोकुळात. हा अरे रे हे तू काय केले सारे गोकुळ ढवळीले काय केलं बा गोवळ्याची उचिष्ट खाणार एक म्हणजे झाला धिरण कौतुक पाहू काय म्हणले काय होतं हे तर पहा ना. तू काय बोले बोलू करतो भारी मी आज पर्यंत शेण ब्रह्मचारी तो आव की असती दुराच्या हास मिळवून मी आज जर ब्रह्मचारी असतो हातात घालू लागले म्हणजे आपल्याला माहित नाही काय 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 काम केले आहे का नाही. ब्रह्मचारी संकल्प करून ब्राह्मणाचे मुखी जीवन जग जीवने घाल त्याची खडखड म्हणून उठलावी प्रति वेळी टाकलं पुणे की उठला बाबा. आता पुण्यात सभा झाली लाडक्या बहिणीची त्यात आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्हाला 5 बळ द्या. आता 1,500 महिना आहे ना 1.5 पावणे 2 करू पावणे 2चे 2 करू मागून 2चे 2.5 करू 2.5चे 3 करू. झाला ही त्याची जे जे का बायाशी हात जोडू लागले झाला एकाची जे जे का देव वर्षाची सुमन सांभाळ प्रेमे दाखल्या दृष्टीने भक्ता परिस्थिती तेव्हा तेव्हा एकच पुण्य टाकले बरं कोणतं मी जर आजन्म ब्रह्मचारी असतो ते प्रेत उठलं ना तू बा म्हणे नटधारी भोग भोग निपुण तुम्ही सांगता नाही एखाद्याकडे वगैरे देवी आधोरण पाहती सकाळी आनंदाने भक्त मंडळी पेटीची टाळी सकाळी ती आसो उठविला जो ब्राह्मण त्याचे धर्मी केले पूजन विस्कृत सहित गौरव वस्त्र भूषण जमलत नाही नारदाचं माणसं कोणाचं ऐकू नाही पण कोणाचं ऐकावं नारदाचं ऐकावं असे लोक जमीत होते की त्याच्या मनात आलं तो यज्ञामधून एक बाबा काय काय कला आहे काय नाही किती विचार असतो. नारद त्या घरी गेला विचार फुटलाच नाही. तो यज्ञामधून एक जंबू अकस्मात निघाला या काही यज्ञातून एक पोल आला कुंड वेदिकेवर बसून जे पण पुढील भविष्य वाखानी ते पोल कुठं बसलं हो निघलं आणि ते याच्यावर बसलं यज्ञ कुंडाच्या वेदीवर जाऊन बसलं पोल. गरजोनी बोले जम्बुक शब्द हे काय म्हणलं येथे एकाचा होईल शिरच्छेद इथे एकाचा शिरच्छेद होईल. पुढे दिसतो मोठा विरोध कलहा घात माझे येथून 13 वर्ष अवधारा निर्भय होईल वसुंधरा जितके नृप आले धर्म मंदिरात तितकी 8 ती सगळे खलास होतील. आयशी जम्बू बोलला तेथेची मग अदृश्य झाला लगेच गुप्त बी झाले. आसो पुढे सुहाकार चालला आणि ब्राह्मण हस्ते करून या हे फुलच काऊन घातलं इथं रानडुकर काऊन नाही घातलं. रानडुकरांनी यावं का आता तुमचे ध्यान बोलाव का आणि गुप्त हो का त्याला कोलच लागतं दृष्टांताला पण कोलच लागतं हा नाही ना. हातीन कोल हाती माग लागला कोल्याच्या कोल म्हणजे मा माग लागतो का पर चिखलावून गेलो कोल हात तिने घमेंडीनच त्याच्या माग हाती बसला कोस कोल म्हणतो जय बक्सा आता करा आराम. हे जैमिनी भारतीचे मत श्रुती पाहावे अशी यथार्थ श्रीकृष्ण उठविले प्रेत हे कथा नक्की तिचे कथा एक गोड ऐकली म्हणते येथे येऊची शिशुपालाची शिरवणमाळी छेदील परिसात
पुढे आते सुरस द्रौपदी वाढील समजतात तेथे कौतुक विशेष जग जीवन दाखवी या उद्याच्या कथा होती शिशुपालाचा शेरच्य द्रौपदीचं वाढणं त्याच्या होणाराचं कौतुक पांडव प्रताप करिता श्रवण सर्वदा विजयी होईल पूर्ण एकदा ग्रंथ असते त्यावर सकल मनोरथ पूर्ती संपत्ती विद्या पुत्र धन कामिक पावती करिता श्रवण हे श्री विठ्ठले वरदान पंढरीशी दिले पंढरी नगरीचे यथार्थ प्रकटला पांडव प्रताप ग्रंथ श्रवणे सकल संकटे वाजित सत्य सत्य स्वरूप हो श्रीधर्मता अभंगा रुक्मिणी वल्लभा पांडुरंगा पांडव रक्षका भक्त भाऊभंगा आव्या निसंगा सुखाप्ती सुरस पांडव प्रताप ग्रंथ सभा पर्व व्यास भारत त्यातील सारांशार्थ सप्तदशाध्यायी कथियला स्वस्ति श्री पांडव प्रताप ग्रंथ सभा पर्व टीका श्रीधरपूर श्री मर्गव मोचन फिरे जम्बुके भविष्य कथेले कुंडली कवरला